2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीने सकाळी 9 वाजता जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी व स्वच्छता करणारे सर्व कर्मचारी तसेच रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित राहून शिवस्मारक ते राजमाता जिजाऊ उद्यानपर्यंत सर्व साफसफाई केली। त्यानंतर नगरपालिकेतील सभागृह तेथे एकत्र जमून मंचर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना फेटे बांधून स्वेटर, सन्मान पत्र व खाऊचे वाटप देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीपजी भोळे तसेच माजी नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले, तसेच रोटरी क्लब करत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली। सदर कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब सदस्य डॉक्टर सुनील शेवाळे, विनायक वरपे, तुषार लाहोरकर, मिलिंद घोडेकर, प्रशांत खत्री, चेतन शहा, हितेंद्र गांधी, सचिन ताथेड, विजूशेठ कोल्हे, नितीन माळवतकर, राम वारे, निलेश शिंदे, मेहुल गांधी, सुहास चिखले, सागर ताजने, धनंजय राजूरकर, आतार सर इत्यादी जण उपस्थित होते। गोविंद जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद घोडेकर यांनी केले व मस्के सर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली। शिवजन्माने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये शिवरायांना वंदन करतो। या देशाला उत्कृष्ट संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती, त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। गाडगे महाराज ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला त्यांनाही अभिवादन करतो। आणि त्याचबरोबर
आज ज्यांची जयंती आहे, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा घेतला, ज्यांनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला आणि आज ज्यांचा जन्मदिवस आपण संपूर्ण भारतभर एक स्वच्छता दिवस म्हणून साजरा करतो, ते आपले पूजनीय बापूजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या चरणी नतमस्तक होतो. रोटरी क्लब जुन्नर शिवनेरी आज स्वच्छता दिवस एक आगळा वेगळा उपक्रम राबवित आहे. तो म्हणजे नगरपालिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा. या छोटेखानी कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्रीमान गोविंदजी जाधव साहेब, आपले खूप खूप स्वागत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय संदीपजी भोळे साहेब, आपलेही खूप खूप स्वागत. त्याचप्रमाणे आमचे मित्र जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शांभाऊ पांडे यांचेही खूप खूप स्वागत. नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील सर्व अधिकारी वर्ग, माझे रोटरीमधील सर्व सदस्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजची सत्कार मूर्ती सर्व स्वच्छता कर्मचारी. रोटरी क्लब ही जागतिक स्वयंसेवी सामाजिक संस्था आहे. संपूर्ण जगात जवळपास 200हून अधिक देशामध्ये रोटरीचे कार्य चालते आणि जवळपास 14 लाखाहून अधिक रोटरी सभासद आहेत. अशा या सामाजिक संस्थेचा एक भाग होताना मला अतिशय मनापासून आनंद होतो. आमचा रोटरी क्लब नेहमी छोट्या मोठ्या सामाजिक कामात सहभाग घेत असतो. रोटरी विशेष करून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या विषयावर लक्ष केंद्रित करून काम करत असते. आरोग्य व पर्यावरण या विषयावर काम करत असताना स्वच्छता हा भाग खूप महत्त्वाचा आहे. स्वच्छता ही वैयक्तिक असो व सामाजिक, ती महत्त्वाची आहेच. स्वच्छतेचे काम आपल्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, संघटना असतील, कंपन्या असतील, शाळा, कॉलेज, मोठमोठी मंदिरे या ठिकाणी सफाई कर्मचारी लावूनच कामं केली जातात. आपण ज्यावेळेस स्वच्छतेचे धडे देतो, सेमिनार आयोजित करतो, समुपदेशन करतो, परंतु प्रत्यक्षात मात्र ग्राउंड लेवलवर स्वच्छतेचे काम ही कर्मचारीच करत असतात आणि बऱ्याच वेळेस हीच माणसे दुर्लक्षित राहतात. आणि हीच संधी साधून रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीने या कामगारांचा सन्मान करण्याचे ठरवले. खरे तर हेच खरे स्वच्छता दूत आहेत. यांच्यामुळेच आज खरी स्वच्छता राखली जाते आणि पर्यायाने संतुलन राखण्यास मदत होते. जुन्नर रोटरी क्लब असाच एक उपक्रम राबवत होती. सर, मला आपल्याला सांगायला आवडेल की 9 ऑगस्ट रोजी क्लबने समाजातील दुर्लक्ष घटकांचा म्हणजे प्लास्टिक गोळा करणाऱ्या 40 महिलांचा, जे समाजापासून नेहमीच दुर्लक्षित राहिले अशा महिलांचा यथोचित सन्मान केला गेला. त्याबाबतची छोटीशी घटना सांगायला मला आवडेल. एक दिवस सकाळी मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो असताना रस्त्यावरच पाणी साचले होते. तेथेच रस्त्याच्या कडेला ते पाणी काढून देण्यासाठी छोटी वाट ठेवली होती, परंतु 2 प्लॅस्टिकच्या बाट्या पडल्या होत्या, जेणेकरून ते पाणी निघून जाण्यासाठी सक्षम नव्हते. मी मॉर्निंग वॉकून परत येत असताना तेथे 2 महिला प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या, त्यांनी त्या 2 बाटल्या उचलल्या व तिथे पाण्याला वाट करून दिली. 2 मिनिटात ते पाणी, ती जागा क्लिअर करून ते सर्व खरोखर मी माझ्या समोर पाहिले आणि त्याच क्षणी असे वाटले की स्वच्छतेविषयी नुसतीच बडबड आपण करतो, पण खरे तर स्वच्छतेचे दूत हेच आहेत. आणि त्याच दिवशी त्यांच्याबाबत मनात एक आदराची भावना तयार झाली. त्याच दिवशी माझ्या मित्रांना हे सर्व सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सर्व 40 महिलांचा एकत्र करून त्यांचा सन्मान केला. त्यांना साड्या, हँडक्लोज, गोण्या इत्यादी साहित्य दिले. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून स्वच्छतेचे काम केले जाते. त्याचप्रमाणे आपल्या नगरपालिकेचे स्वच्छता कामगारांच्या बाबत मी पाहतो, सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत शहराच्या सर्व ठिकाणी ही माणसे पोहोचतात आणि संपूर्ण शहराची स्वच्छता ठेवतात. बाजार झालेला असो, जत्रा झालेला असो, उत्सव झालेला असो, त्यानंतर कितीतरी कचरा पडलेला असतो, शौचालय असतील, गटारे असतील, या सर्व ठिकाणी ही माणसे पोहोचतात व आपली कामे चोख बजावतात. जुन्नर नगर परिषदेला 2018 ते 2022 पर्यंत सलग 4 वेळा शासनाचा स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार मिळालेला आहे. जुन्नर, सुंदर जुन्नर, स्वच्छ जुन्नर ठेवण्याचं काम कोण करत असेल तरी आमचे हे स्वच्छतेचे दूतच. तुम्ही सर्वजण अतिशय मनापासून काम करत आहात. पर्यावरणाचे संतुलन राखणारे आणि पर्यावरणाच्या बाबतीत जुन्नर तालुका अग्रेसर असताना जुन्नर नगर परिषदेत खूप मोठी मदत होत असते आणि आपण सर्वजण अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत जे काही काम करतात ते सामाजिक जाणीवेतून आणि मनापासून करतात. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने जुन्नर शहर अधिक देखणे व सुंदर होईल यात शंकाच नाही. तुम्ही हे सर्व करत असताना रोटरी क्लब नेहमीच आपल्या सोबत राहील. आजचाही सन्मान हा तुम्हाला प्रोत्साहित व तुमचे मनोबल वाढवण्यासाठी, तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करत आहे. पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच भोळे सर, आपले काम खूप चांगले आहे. सामाजिक काम करत असताना तुम्हाला कधीही रोटरी क्लब या संस्थेची गरज वाटली तर नक्की बोलवा.
जुन्नर रोटरी क्लब आणि जुन्नर नगरपालिका संयुक्त विद्यमाने अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवूया. आणि जाधव साहेब, आपले खूप खूप अभिनंदन. 54व्या स्थानावर असलेली आपली नगरपंचायत, मंचर नगरपंचायत, यावर्षी आपण ती दुसऱ्या क्रमांकावर येऊन 3 कोटी रुपयाचे बक्षीस मिळवून दिले. त्याबद्दल रोटरी परिवाराच्या वतीने आणि जुन्नर स्थानिक जनतेच्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन. सर, भविष्यात जर बदलीची संधी मिळालीच तर नक्कीच आमच्या जुन्नर नगरपालिकेला प्रेफरन्स द्या. आम्हाला खूप छान वाटेल. पुन्हा एकदा सर्व सन्मानित कर्मचाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन, अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्मचाऱ्यांचा जो सन्मान सोहळा करत आहोत तो का करत आहोत, त्यांच्या पाठीवर आपण का थाप मारत आहोत याचाही व्हायला पाहिजे. सर्व लोकांना या गोष्टी कळायला पाहिजेत की या लोकांनी नेमकी केलं काय जुन्नर शहरासाठी. या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जुन्नरमध्ये ज्यावेळी करोना काळ होता त्या करोना काळामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. या करोना काळामध्ये आमच्या बऱ्याचशा टीम होत्या. कोणी सॅनिटेशन करायचं, कोणी मृत जे करोना रुग्ण होते त्यांचे देहाची अंत्यसंस्कार करायचे, कोणी पेशंट जे शोधून काढले त्यांना ट्रीटमेंटसाठी करोना सेंटरमध्ये पाठवले. काही टीम आमच्या अशा होत्या भगिनींच्या की ते करोना सेंटर सगळं स्वच्छ करायला जात होत्या. काही सर्व तिथली साफसफाई करत होत्या. करोनाचा काळ इतका अवघड होता की ते पेशंटला डॉक्टर लोक व तिथले सिस्टर लोक वगैरे सुद्धा औषधं द्यायला सुद्धा जात नव्हते. पण आमचे कर्मचारी मात्र पूर्ण किट वगैरे घालून तिथली साफसफाई स्वच्छता करत होते. तिथील कचरा सर्व आम्ही गोळा करत होतो. नगर परिषद डेपोला त्याची विल्हेवाट लावत होतो. प्रत्येक डॉक्टरांचा आम्हाला फोन आल्यानंतर तिथील डेड बॉडी आम्ही घेत होतो. नातेवाईक सुद्धा येत नव्हते जवळ. अशा परिस्थितीत सर्व डेड बॉडीजचे आम्ही अंत्यसंस्कार केलेले आहेत. आणि इतकं महत्वाचं काम आमच्या कर्मचाऱ्यांनी केलं की त्याचं कौतुक शब्द सुद्धा होणार नाहीये. मला आठवत आहे की एका रात्रीत आम्ही 3-3, 4-4 मृतदेहांचे अंत्यसंस्कार आम्ही केलेले आहेत जुन्नर शहरामध्ये. आणि अशा वेळी ह्या सर्व माझ्या बंधू कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं हे अडवणुकीचं धोरण किंवा त्रासाचं धोरण न ठेवता सर्वांनी चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे जुन्नर शहरामध्ये कुठल्या प्रकारे असं काही वाद निर्माण झाला नाही. सर, आम्ही 118 अंत्यविधी केलेले आहेत या करोना काळामध्ये. आणि सर्व हे करोना काळातला जो त्यावेळची वेळ होती ही अतिशय कठीण परिस्थिती होती. अशा सर्व कठीण परिस्थितीमध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने काम केलेलं आहे. तसेच या सफाई कर्मचाऱ्यांनी जुन्नर शहरासाठी स्वच्छ शहर जुन्नर पुरस्कार हा 2018 पासून ते 2022 पर्यंत सतत 4 वर्ष मिळून गेलेला आहे जुन्नर शहराला. तसेच जुन्नर शहराला स्वच्छतेचा स्वच्छ सर्वेक्षणचा राष्ट्रीय पुरस्कार 4 वेळा मिळालेला आहे. या जुन्नर शहराला, या नगर परिषदेला 5 कोटी आपल्याला बक्षीस मिळालेले आहे. ते हे सर्व या कर्मचाऱ्यांमुळे आहे. स्वच्छतेची कामे शहरामध्ये अनेक प्रकारची करत असताना स्वच्छतेचे पॅरामीटर्स व उद्दिष्ट कसे पूर्ण होतील व नगर परिषदेला कशा प्रकारे नंबर मिळेल व काम करून त्याचं सार्थक कसं होईल हे सुद्धा पाहिलं जात होतं. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये आमच्याकडे काही लोक असे आहेत की ते अति तात्काळ सेवा असेल, उल्लेखनीय काम केलेले आहे. त्याच्यामध्ये रोटरी रेस्क्यू टीम आहे, त्यामध्ये राजकुमार चव्हाण असतील किंवा त्यांचे साथीदार असतील, अगदी जीवावर होऊन म्हणजे तलावात बुडालेले मृतदेह असो, कोणाचं काही ऍक्सिडेंट असो, कुठं गाडीचं जळीत हो, या ठिकाणी रात्र कधीही पण फोन आला तर हे सतत पळत जातात आणि सर्वांना मदत करतात. कुठली आपत्तीची घटना घडल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या ठिकाणी क्षणात पोहोचून तिथल्या लोकांना मदत करणे. कोणी कुठं अडकलेलं असेल, कोणी झाडावर अडकलं असेल, कोणी कुठल्या गडावर अडकलेलं असेल, त्या ठिकाणून त्यांना सोडून आणायचं. एक घटना तर अशी आहे की शिवनेरीला मधमाशांच्या पोळामध्ये अतिशय लहान बाळ एक अडकलं होतं. ह्या राजकुमारने स्वतःचा जीव धोक्यात घालून ते लहान बाळच्या काय 7 का 8 महिन्याचं ते घेऊन आला एसटी स्टँडवर आणि त्याला ट्रीटमेंट करून लगेच पुण्याला पाठवलं. त्याला जीवदान मिळालं. म्हणजे अतिशय ह्या कामाचं मूल्यच होणार नाही अशी कामं या लोकांनी केलेली आहेत. यांच्या पाठीवर थाप मारायला तेवढी थोडी आहे. हे अतिशय थाप मारल्यानंतर चांगल्या गतीने पळणारी लोक आहेत. यांना सतत तुम्ही खुश ठेवा. इतके कामं करतील भरपूर आणि इतकी उमेद या लोकांमध्ये आहे, इतकी चांगली कामं करणारी ही माणसं आहेत की या लोकांनी माझ्या सर्व्हिसमध्ये मला 35 वर्ष इतकी चांगली साथ दिलेली आहे. यांच्यामुळे जुन्नर नगर परिषदेला सर्व पारितोषिक आपल्याला बक्षीस सन्मान हा मिळालेला आहे. त्यामुळे ह्या रोटरी क्लबकडे मी आग्रह धरला आणि आमच्या अध्यक्षांना आणि सर्व रोटरीयन्सना विनंती केली की आमच्या ह्या सर्व बंधूंचा सत्कार झालेला पाहिजे 2 ऑक्टोबरला आणि त्यांनी मान्य केलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस आपण सत्काराचं सर्वांचं घेतलेलं आहे.
तसंच या ठिकाणी मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साहेब जाधव साहेब आलेले आहेत. यांच्याबरोबर मला फार अतिशय कमी काळ मिळाला. माझी रिटायरमेंट आल्यामुळं 2-3 महिने मी त्यांच्याबरोबर काम केलं, पण अतिशय सुंदर काम आणि सुंदर मार्गदर्शन मला त्या काळात मिळालं. यांनी स्वतः 16 हरित पट्टे निर्माण केले मंचरमध्ये. ही साधी गोष्ट नाही. स्वतः त्यांचे मी व्हिडिओ पाहिले, पाठीवर झाड वृक्ष घेऊन स्वतः सकाळी 6 ते 8 ते 10 वाजेपर्यंत स्वतः वृक्ष लागवड केली. आणि ही वृक्ष लागवड साधी नाही केली, ते 50 ते 60 हजार वृक्ष लागवड केली. मंचर नगर परिषदेला कचरा डेपोसाठी 5 हेक्टर जागा मिळून दिली 2.5 कोटी रुपयाची. त्यासाठी सतत फॉलोअप केला. तहसीलदार पासून, कलेक्टर पासून, दळवी साहेबांपासून सर्वांकडे सतत 10-12 वेळा चक्रा मारल्या आणि नगर परिषदेला कचरा डेपोसाठी जागा मिळून दिली. भविष्यात म्हणजे एवढं मोठं महत्वाचं काम केलं की अशी कामं करत असताना आपल्या जीवनातले सुद्धा आपण हे दाखवलं जातं की आपल्यामध्ये पण काय कला कौशल्य आहे. ह्या अशा गोष्टी आपल्या जीवन भक्कम करण्यास उपयोगी येतात. आणि आता अशा प्रकारे अतिशय चांगलं काम जाधव सरांनी मंचर नगरपालिकेत केलेलं आहे आणि आता हे करून दाखवत आहे. अशा ह्या कामांमुळे मंचर नगर परिषदेला शासनाच्या माझी वसुंधरामध्ये 3 कोटीचं बक्षीस मिळालं आहे. मी त्यांचं परत इथं तर आम्ही सत्कार अभिनंदन केलेलंच आहे, मी सुद्धा परत करतो. आणि असे मुख्याधिकारी जुन्नर नगर परिषदेला लवकरात लवकर लाभावेत अशी मी इच्छा पूर्ण व्हावी अशी मी आजची ही आपल्या पुढे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यांच्याकडे नमस्कार होतो. आज रोटरी क्लबच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, नगरपालिका कर्मचाऱ्यांचा असलेला गौरव सोहळा, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी जाधव साहेब, आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय मोळे साहेब, रोटरीचे अध्यक्ष सुनील भाऊ जाधव, ज्येष्ठ रोटरीयन डॉक्टर शेवाळे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वल्लभनगरी संस्थेचे संचालक मान्य मस्के सर, सर्व रोटरीयन मेंबर, सर्व आरोग्य कर्मचारी, सगळे असल्या ठिकाणी मंडळी, कुणी काही लांबची माणसं नाही आहेत, आपलंच गाव आहे, आपलीच माणसं आहे सगळी. आत्ता खत्री साहेबांचं या ठिकाणी भाषण झालं. खरं खत्री साहेब पण या नगरपालिका लिडर होऊन 2-1 वर्ष होऊन गेले. बऱ्याच दुसऱ्या नगरपालिकेमध्ये येऊन सगळ्या मंडळींची हितगुज करण्याची संधी आम्हाला रोटरीने दिली मिलिंदा. त्याबद्दल आम्ही रोटरीच्या मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो. कारण हे कर्मचारी म्हणजे कुणी अशी बाबा आपण त्यांना स्वच्छता कर्मचारी म्हणतो, पण ही सगळी जीवाभावाची आमची प्रेमाची जुन्नर शहराला देशाच्या पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या सगळ्या मंडळींनी यांनी काम केलेलं आहे. हे आम्हाला आयुष्यभर ही गोष्ट लक्षात राहणार आहे. आता ही धुरा कुलकर्णी मॅडम सांभाळत आहेत, कालपर्यंत बेलदार साहेब होते, त्यांची देखील या ठिकाणी बदली झालेली आहे. ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी काळाच्या ओघामध्ये होत राहतात. परंतु रोटरी क्लबच्या माध्यमातून सांगायला झालं तर मला चांगलं आठवतं, गेल्या 5-7 वर्षांनी जवळपास मी 12 वर्ष या संस्थेचा सदस्य नगरपालिकेचा म्हणून मी काम करतोय. विशेषतः गेली 5-6 वर्ष या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम केलं. या ठिकाणी हितूबाई आहे, चेतन शहा आहेत. हॅपी स्कूल सारखी कन्सेप्ट आपण चेतनभाई आपण याच्यामध्ये राबवली होती आंबेडकर विद्यालयामध्ये. ती कन्सेप्ट असेल, माझ्या माहितीप्रमाणे शंकरराव शाळेमध्ये प्लॅस्टिकचं निर्मूलन कसं करायचं या संदर्भात आपण मोठा कॅम्प घेतला होता. अशा खूपशा ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये वेळोवेळी म्हणजे रोटरी क्लबचं नगरपालिकेला इतकं सहकार्य राहिलेलं आहे की त्या रोटरी क्लबचे देखील आम्ही मनापासून जुन्नर शहराच्या वतीने आभार मानतो की एखाद्या गोष्टीमध्ये ठीक आहे, नगरपालिका आम्ही लोकप्रतिनिधी असतो, अधिकारी असतात, यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यापेक्षा जेव्हा एखादी स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था ज्या माध्यमांना पुढे येऊन आपल्या लोकांचं कौतुक करते, ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय असते. कारण तुम्ही शेवटी शहरातलीच मंडळी आहात आणि शहरातल्या लोकांनी शहरातल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करणं ही एक जमेची बाजू आहे फार मोठ्या ठिकाणी. त्यावेळी सुनील भाऊंनी मला सांगितलं, ज्यावेळी सुनील भाऊ या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत, खरं स्पर्धा राहिलीच पाहिजे कार्यक्रमांची किंवा रोटरीचा एकदम प्रोटोकॉल फार शिस्तबद्ध आणि चांगला असतो. वर्षभराने माझ्यामध्ये तुमचं सगळे चेंजेस होत असतात. परंतु चांगल्या करता तुमची इंजिनियर्स डे झाला. तालुक्याचे आमदार सन्मान्य या ठिकाणी अतुल शेठ बेनके सुद्धा इंजिनियर आहेत. त्यांच्यापासून ते प्रत्येक तालुक्यातल्या शहरातल्या लोकांचा यांनी इंजिनियर डेचा दिवशी गौरव केला. डॉक्टर डेच्या दिवशी देखील त्यांनी सगळ्या डॉक्टरांचा ठिकाणी गौरव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मागाशी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, राष्ट्रीय कुशलता महिलांचा देखील त्यांनी एक संकल्पनामध्ये आली आणि ती संकल्पना मनामध्ये येऊन ती प्रत्यक्षामध्ये उतरवणं हे देखील तेवढं महत्त्वाचं असतं.
कारण शेवटी पैसा अडका हा बाबी ह्याला उपयोगी नसतात. तुमची असलेली इच्छाशक्ती आणि स्वतःहून आलेला इनर व्हॉइस जो असतो तो खूप चांगला असतो. आणि रोटरीच्या माध्यमातून आम्हाला ही जुन्नर शहरवासियांना हे वेळोवेळी गोष्ट अनुभवायला मिळालेली आहे की सगळ्या मंडळींच्या ठिकाणी प्रत्येक वेळा चांगल्या पद्धतीने काम असं झालेलं आहे. अनेक मनामंत मंडळी या ठिकाणी प्रेसिडेंट म्हणून तुमच्या माध्यमातून काम केलं आहे. खरं त्या ठिकाणी आपल्याला खडसे साहेबांनी या ठिकाणी कोरोनाचा उहापोह केला. हे आपलीच नगरपालिका आहे त्यामुळे मी काही जास्तीचं काय बोलणार नाही. पण काय होतं, काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी आपण विसरून जातो. त्यामुळं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आपल्या शहरातील रोटरी मेंबरला, जुन्नर नगरपालिका ही पहिली घंटागाडी घेणारी नगरपालिका महाराष्ट्रातली पहिली. बरोबर, अग्निशामकच्या दल सुसज्ज उभं करणारी पहिली नगरपालिका म्हणजे जुन्नर नगरपालिका. जेव्हा ग्रामीण भागामध्ये कुठेही अग्निशामकची सुविधा नव्हत्या तेव्हा पहिली जुन्नर नगरपालिकेने घेतली होती. शासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस ही स्पर्धा सगळ्या सुरू झाल्या, स्पर्धा सुरू झाल्यानंतर ती स्पर्धा कशा पद्धतीने असावी आणि त्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्यांची इन्शुरन्स पॉलिसी असेल, त्यांची हेल्थ पॉलिसी असेल, त्यांच्या घरगुती प्रॉब्लेम, म्हणजे मला चांगलं आठवतं ह्या मंडळींच्या आमच्या घरी घरगुती प्रॉब्लेम जरी झाले तरी खदगी साहेब असेल, आम्ही असेल, मुख्याधिकारी असेल, त्यांच्याप्रमाणे मोठ्या भावाप्रमाणे बहिणींप्रमाणे त्यांच्याप्रमाणे पाठीमागे उभं राहायचो आणि हे सगळं आपण प्रॉब्लेम वेळोवेळी सगळ्या आपण त्या गोष्टी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहकार्य करतो. आमच्या थरपे साहेबांना मागे किती बिघड प्रसंग आला होता, त्या गोष्टी आम्हाला आधी चांगल्या पद्धतीने आठवतात. म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक नातं निर्माण होतं विश्वासाचं, आणि विश्वासाचं आपुलकीचं नातं जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस ती संस्था, ते काम करणारी मंडळीचं त्यांना आपण त्या पद्धतीने किंमत दिली तर आपल्याला पण त्या पद्धतीने किंमत मिळते आणि ती संस्थेतनं आपण काम करतो. कारण हे कर्मचारी म्हणजे जुन्नर शहराचं आरोग्य ज्यांच्या हातामध्ये आहे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे. आपण गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये अनेक आमूलाग्र बदल झाले बघितले असतील आरोग्य विभागाच्या माध्यमातून. शहराचे नाले बंदिस्त झाले, उघड्या गटारी असलेल्या त्या बंद झाल्या, मोठे मोठे नाले या ठिकाणी आपण बांधकामामध्ये करून घेतले. कचरा डेपो पूर्वीचा बघितलं असं आताचा बघितलं असेल, बायोमायनिंग प्रकल्प असतील, या ठिकाणी खत प्रकल्प असतील, असे मोठे मोठे चॅलेंजिंग त्या ठिकाणी जॉब त्या माध्यमातून उभे केले गेले. आणि सगळं करत असताना शासनाचा असलेला फंड ते आता आजकालच्या कामामध्ये फंड सुद्धा लवकर येत नाही अशी परिस्थिती झाली. म्हणजे नगरपालिका फंडातून सामाजिक कामं करावी लागतात आणि त्या पद्धतीने सगळ्या कामाची मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावी लागते. असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी येत असतात आणि त्या सगळ्या प्रसंगाला सामोरं जात ह्या कर्मचाऱ्यांसाठी आपण सगळी मंडळी पुढे जात असतो. मी रोटरी क्लबला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल की आपण चांगली अशी कल्पना या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपली ही कल्पना आपण आयुष्यभर जपून ठेवावी. ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या गरजा असतील या ठिकाणी सत्कार घेतलेला असेल, त्यांच्या पुढच्या इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा अजून ज्या कुठल्या गोष्टी असतील. काही एक मंडळी आमचे दिवाळीमध्ये देखील सत्कार सोहळा त्या ठिकाणी घेत असतात, बाकीच्या गोष्टी करत असतात. परंतु हे असं रोटरी क्लब ही सगळी वेगळी संस्था असल्यामुळं तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा देखील जास्त आहेत. आम्ही तेवढं हक्काने म्हणू पण शकतो जे आता शक्य होत राहील ते आपण चांगल्या पद्धतीने करत राहू असं आशा वेळी व्यक्त करतो. मान्य मुख्याधिकारी भोळे साहेब हे आता आपल्या नगरपालिकेला मुख्याधिकारी म्हणून गेले 1-2 वर्षापेक्षा जास्त काळापासून लाभलेले आहेत. शिवजन्मभूमी सारखी आपली जी सेल्फी पॉईंट आहे गार्डनच्या बाहेर उभारला किंवा गार्डन ज्या पद्धतीने आपण आवर आलेला आहे, ह्या सगळ्या कल्पना आणि सगळी इच्छाशक्ती असणारे अधिकारी या ठिकाणी भोळे साहेबांसारखे असतील तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. एकदा भोळे साहेबांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. तुमच्या पालक म्हणून ते साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत आणि तुमच्या असलेल्या प्रत्येक गोष्टी मागं भोळे साहेब असतील, रोटरी क्लब असेल, जुन्नर शहरवासी असतील, सगळे भक्कमपणे उभे राहतील. तुम्ही जे कार्य करत आहात तुमच्या कार्याला मनापासून सलाम करतो आणि तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो अशा सदिच्छा शुभेच्छा आणि व्यक्त करून माझ्या शब्दांना पूर्वी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 1 दशकापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत या जनतेची चळवळीचा नारा दिला आणि या चळवळीला सुरुवात झाली. आज आपण बघतोय की आज 10 वर्षानंतर देखील आपलं महात्मा गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न अजून देखील पूर्ण होऊ शकलेलं नाही. ते पूर्ण करण्याकरिता आपण सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग घेऊन भविष्यात त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. त्याचप्रमाणे आज आपण जो सफाई कर्मचारी तसं बघितलं तर सफाई कर्मचारी हा समाजातला एक दुर्लक्षित घटक आहे. तो आपलं काम प्रामाणिक आणि निष्ठेने करत असतो. त्याचबरोबर वेळोवेळी नगरपालिका त्यांचा सन्मान करतच असते. त्यांना विमा असेल, सुरक्षा साहित्य असतील किंवा आवश्यक साहित्य असेल ते देखील आम्ही देतच असतो. परंतु याचबरोबर समाजातील इतर घटकाकडून देखील या आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान होणं अपेक्षित होतं आणि या अपेक्षेनं रूप रोटरी क्लबने हा जो सन्मान केलाय त्याबद्दल मी परत एकदा त्यांचे आभार मानतो. हा सन्मान माझ्या कुटुंबाचा सन्मान आहे. भविष्यात देखील रोटरी क्लबच्या साहाय्याने विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे. नुकताच मगा सांगितल्याप्रमाणे आपण पर्यावरणपूरक शाडूच्या गणपतीचा बनवण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्याचबरोबर आज 2 ऑक्टोबर स्वच्छता दिनानिमित्त जुन्नर क्लब
शिवनेरी आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वच्छता मोहीम राबवली. त्याचबरोबर भविष्य काळात वृक्षारोपण असेल, अजून कुठले काम असेल तर रोटरी क्लबकडे आम्ही अगदी हक्काने त्यांच्या सहकार्य करू. भविष्यात देखील 2 ऑक्टोबरला आज जो आपण सन्मान सोहळ्याचा जो पायंडा पाडलाय, भविष्यात देखील तो पायंडा आपण कंटिन्यू करूया. या सफाई कर्मचाऱ्यांचा सध्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये स्वच्छता ही सेवा, स्वच्छता स्वभाव ही स्वच्छता आणि स्वच्छता संस्कार ही जी टॅगलाईन आहे ही ऍक्च्युली ही टॅगलाईन ही आमच्या सफाई कर्मचाऱ्यांची आहे. कारण बऱ्यापैकी जर बघितलं तर स्वच्छ ही बाहेरून सांगायची गोष्ट नाही, ती स्वतः मनाने अंगीकारणे अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता दूत म्हणून या स्वच्छ भारत चळवळीला हातभार लावणं अपेक्षित आहे. या 2 ऑक्टोबरला आज जयंती दिनी आपण सर्वजण संकल्प करूया की येणाऱ्या काळात सर्वांच्या सोबतीने सहकार्याने स्वच्छ भारतसाठी आपण ते स्वप्न महात्मा गांधीजींना जे अपेक्षित आहे स्वच्छ भारत ते संकल्प पूर्ण करण्याचा आपण मनोदय आशावादी आपण या निमित्तानं व्यक्त करूया. आपण मान्यवरांनी आज या कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा जो सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक समस्या न येता त्यांचं आरोग्य चांगलं राहू याबद्दल ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. लोकनियुक्त नगराध्यक्ष शामभाऊ पांडेजी, आपल्या रोटरीचे अध्यक्ष श्री जाधव साहेब, अन्य व्यासपीठावर विराजमान व्यक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आकर्षण आहेत ते म्हणजे आपले हे सर्व सफाई कर्मचारी बांधव. एक मनोगत व्यक्त करत असताना 2 टप्प्यामध्ये बोलायला आवडेल. पहिलं म्हणजे तुमच्याबद्दल, कारण तुम्ही आहात तर आम्ही आहोत, तुमच्याशिवाय काही नाही आहे. आणि दुसरं म्हणजे रोटरीच्या संदर्भामध्ये आता थोड्या एक 10 मिनिटापूर्वी जेव्हा संदीप सर बोलत होते तेव्हा छोटासा घडलेला प्रसंग. संदीप सर इथं आले आणि हे हल्लं होतं सगळं डायस, मुकदमांनी लगेच असं आवरून धरलं. तर ही भूमिका तुम्ही लोक 24 तास आमच्यासाठी करत असता, कारण तुम्ही आहात, तुम्ही ग्राउंडवरती काम करताय. आम्ही पुरस्कार घ्यायला समोर जात असतो परंतु त्याचं सगळं श्रेय तुमचं असतं. तुम्ही जसा इथं आधार दिला तसा तुमचा ह्या शहराला खूप मोठा आधार असतो. तुम्ही या शहराला आरोग्याच्या बाबतीमध्ये घसरू देत नाही. जे काही सगळ्या लोकांचं आरोग्य आहे ते खरं पेलण्याचं काम तुम्ही करत असता. आपण म्हणतो की उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, परंतु प्रतिबंधाची सुद्धा वेळ न येऊ देण्याचं काम जर कोणी करत असेल तर नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी करत असतात. आपण बघतो की आपल्या घरामध्ये एक जनरली आपली मेंटॅलिटी आहे लोकांची की माझं घर स्वच्छ झालं म्हणजे संपूर्ण जग स्वच्छ झालं. कारण जनरली महिलांची मेंटॅलिटी कशी असते, घर 2 वेळेस झाडतील, सकाळी झाडतील, संध्याकाळी झाडतील. झाडायचं कारण काय तर लक्ष्मी आली पाहिजे घरामध्ये. परंतु कंपाऊंडच्या बाहेर एकदा का कचरा फेकला त्याच्या नंतर काही तिला काही त्या माऊलीला काही देणं घेणं नसतं. परंतु सकाळी 5:30-6 वाजता म्हणजे घराच्या बाहेर पडणाऱ्या आपल्या ह्या लक्ष्म्या, तुम्ही सगळेजण आपलं घर आपण 10:30 वाजता 11 वाजता जाऊन झाडतो, परंतु गाव अगोदर स्वच्छ करत असतो. आणि जर कचऱ्यामुळे घरामध्ये लक्ष्मी येत नसेल तर ती लक्ष्मी कचऱ्यामुळे गावात सुद्धा येऊ शकत नाही. ती गावामध्ये लक्ष्मी आणण्याचं काम तुम्ही करत असता. त्यामुळे तुम्ही शहरासाठी सगळ्याच बाबतीमध्ये खूप महत्वाचे शहराचे प्राण असतात. आपल्या कुठेतरी या महत्वाच्या कामाबद्दल कोणीतरी आपल्याकडे लक्ष दिलं, कोणीतरी आपण महत्वाचे आहोत याची जाणीव बाळगून आपला सत्कार केला, त्याबद्दल खरं म्हणजे रोटरीचं करावं तितकं अभिनंदन कमी आहे, करावं तितकं त्यांचं कौतुक कमी आहे. कारण आपण बघतो आपण सकाळी 6:30, 7 वाजता 5 वाजता कामाला येता, तुम्ही झाडत असता, तुमच्या आजूबाजूला 100 लोक जात असतात, परंतु कोणाचं लक्ष सुद्धा नसतं आपल्यावरती. आपण काय करतोय, आपण किती महत्वाचं काम करतोय. परंतु अशा या सगळ्या महत्वाच्या घटकाला तुम्ही रोटरी परिवारानं हा जो काही सन्मान दिला, भोळे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये एक शब्द वापरला की हा माझ्या कुटुंबाचा सन्मान आहे, तसंच आम्हा सर्वांसाठी हा खरंच आपल्या कुटुंबाचा सन्मान आहे. त्याबद्दल मी मनापासून रोटरीचं आभार व्यक्त करतो. आता थोडेसे 2 शब्द रोटरी बद्दल. सगळ्यात आत्मीयतेनं सांगतो की मी स्वतः रोटरीयन आहे. फक्त मागच्या 3 वर्षामध्ये सक्रिय सदस्य का नाही राहता आलं, कारण काही शासनाचे नियम असतात, अटी शर्ती असतात, त्याच्यामुळं
परंतु जरी व्यक्तिशः प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आपण आहोत. आणि रोटरी बद्दल एक सोप्या शब्दात सांगतो, सदर लोकांची निस्वार्थ सेवा करणारी संघटना म्हणजे रोटरी आहे. 1905 पासून जवळपास ही काम करणारी संघटना 5 लोकांनी सुरू केली होती. आज जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे. मी एकच उदाहरण देतो फक्त तुम्हाला. आपण सगळेजण बघतो वर्षामध्ये 4-5 वेळेस पोलिओचे ड्राईव्ह होतात बघा. पोलिओचं लसीकरण करतं शासन. जगभरामध्ये जे काही पोलिओचं लसीकरण होत आहे त्या सगळ्या लस निर्मितीचा जो काही खर्च असतो तो खर्चही रोटरी संघटना करते जागतिक स्तरावरनं. त्याच्यामुळं असे कित्येक तरी उदाहरणं आपल्याला देता येतील. जर शांतता असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करणारी ही संघटना आहे. आणि अधिकारी म्हणून किंवा एक संस्था म्हणून आपण जितकं या लोकांशी जोडले जाऊ, जेवढा या लोकांचा आपण शब्द थोडा चुकीचा वाटेल कदाचित, पण जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा आपण शहरासाठी फायदा करून घेऊया आणि तो घ्यायला पाहिजे. कारण कर्जतला असताना कर्जत रोटरी क्लब कडनं आम्ही जे काही उपक्रम राबवले त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन पार्क म्हणून आम्ही मियावाकी तयार केलं होतं. संपूर्णतः त्या सगळ्या गोष्टींचा खर्च रोटरीने उचललेला कर्जतच्या. आणि अभिमानाने सांगावं वाटेल की रोटरीच्या डिस्ट्रिक्ट अवॉर्ड मध्ये त्या उपक्रमाला पर्यावरणाचा पुरस्कार पण मिळालेला कर्जतच्या याला. आणि आपल्या स्तरावर थोडस इंटरनॅशनल ग्रँट मध्ये खूप मोठे कामं चालतात. तर थोडस जर आपल्या रोटरी परिवाराने मनावर घेतलं तर आपल्याला काही गोष्टीमध्ये जुन्नर शहरासाठी काही इंटरनॅशनल ग्रँट मधून काही उपक्रम घेता आले तर त्याचा सुद्धा कृपया विचार करावा. आणि त्याच्यासाठी नगर परिषद तुम्हाला 100% सहकार्य करीलच. कारण तुम्ही जे मला एक वाक्य वापरलं की तुम्ही बदली करून या, पण मी तुम्हाला खरं सांगतो आणि प्रामाणिकपणे सांगतो, जोपर्यंत संदीप भोळे इथं आहे तोपर्यंत मला येण्याची आवश्यकता नाहीये. कारण तो माणूस माझ्यापेक्षा सक्षम आहे, माझा सिनियर आहे आणि माझा जीवलग मित्र आहे. आणि कधी यायची जर संधी मिळाली तर महाराजांच्या जन्मभूमीची सेवा करणं मी माझा सन्मान समजेल. ते त्याच्यासारखं सुख कुठलं नसेल. त्याच्यामुळे ते आपण भविष्यामध्ये बघूया. तर हे सगळं तुम्ही इथं बोलवलं, तुम्ही हा जो काही सन्मान दिला आणि खूप अगोदरपासून तुम्ही येऊन बसलेला होता, त्याच्यामुळं जास्त वेळ घेणं मलाही काही मनाला पटत नाही. फक्त आपली ही जी काही सेवा आहे, ही जे काही काम सुरू आहे हे असंच आपण जबाबदारीपूर्वक सुरू राहू द्यावं. आपल्याकडे कोणी लक्ष देतं किंवा कोणी लक्ष देत नाही यापेक्षा आपण काय काम करतो आणि या कामाचं समाजाला किती महत्व आहे हे अत्यंत महत्वाचं असतं. मी आता बघितलं सत्कार होत असताना मला सुरुवातीला खुर्च्यामध्ये बसलेले एवढेच दिसले, परंतु तुम्ही जेवढे बसलेले आहात त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं बाहेर आहेत. म्हणजे खूप मोठी टीम आहे जुन्नरची. तुम्ही ही जी काही सेवा देताय त्या सेवेबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि तुमचं आजच्या सत्काराबद्दल खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनस्वी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या आजचा दिवस महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती या निमित्त प्रथम तर मी त्यांना वंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण मंचर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव साहेब, जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भोळे साहेब, नगराध्यक्ष शामभाऊजी पांडे, त्यानंतर सर्व रोटरियन, जुन्नर रेस्क्यू टीमचे सर्व पदाधिकारी, सर्व रोटरियन आणि ज्यांच्यामुळे जुन्नर शहराचं आरोग्य स्वच्छ राहतं, चांगलं राहतं असे आरोग्य दूत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी दूत तुम्ही सगळे बंधू आणि भगिनी. आपण सगळे या कार्यक्रमासाठी खरं तर सकाळपासून तुमची 5:30 पासूनच सकाळ सुरू होती. पहिलं हे सगळं गावचं काम तुम्ही करता आणि नंतर हा कार्यक्रम. वास्तविक पाहता तुमची बरीच कामं आज घरी पेंडिंग आहेत, तरी सुद्धा तुम्ही न डगमगता न गोंधळ करता इथं बसून आहात. म्हणून तुम्ही सगळेजण इथं थांबलात, तुमचे मनापासून आभार. सर्व पाहुणे वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला, सगळ्यांचे मी आभार मानतो. रोटरी क्लब जुन्नर शिवनेरीच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.